नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता इकडे नाकापेक्षा मोती जड म्हणजेच नागराज आणि आता महिपतला असं वाटत असतं की प्रिया ही आत्ता त्यांना खूप त्रास देत आहे, ब्लॅकमेल करत आहे, त्यांच्याकडून उगाचच्या उगाच पैसेसुद्धा उकळत आहे आणि तिचा त्यांना आता काहीसुद्धा उपयोगही नाही आहे. मग आता काहीतरी केलं पाहिजे. मग आता लगेचच नागराज हा म्हणायला लागतो, मग ठीक आहे ना शेठ, करून टाकू आपण काम तिचं, काहीतरी अपघात वगैरे घडवून आणू तिचा आणि मग काय टपकली ती. त्याबरोबर लगेचच आता महिपतला नागराज सांगत असतो की नाही रे महिपत, असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे. मारामाऱ्या करणं, जीव घेणं हा तुझा फॅमिली बिझनेस आहे, माझा नाही, विसरतोयस का तू? आणि एक खून तुझ्या मुलीने केला काय तर तो तुला पचवता नाही आला, त्यासाठी अजून तिची कोर्ट कचेरी सुरू आहे, तिची अवस्था बघ काय झाली, तर अजून दुसऱ्या गोष्टीत कुठे अडकतोयस तू? त्याबरोबर लगेचच आता महिपत म्हणतो, मग हे बघा, दुसरं काय करायचं असेल तर ते तुमचं तुम्ही बघून घ्या, त्यात काय आपल्याला इंटरेस्ट नसतो. त्याबरोबर लगेचच नागराज म्हणत असतो, आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना की त्यामध्ये ती प्रिया अशी अटकली पाहिजे की त्यातून तिला बाहेरच पडता नाही आलं पाहिजे. त्याबरोबर महिपत म्हणतो, असं काय करता येईल? त्यावर नागराज म्हणतो, सत्य. त्यावर महिपत म्हणतो, काय? त्यावर नागराज म्हणतो, हो, तिचं सत्य म्हणजेच ती तन्वी नाही आहे तर ती प्रिया आहे, हे आपण आता सगळ्यांना सांगून टाकायचं. त्याबरोबर महिपत म्हणतो, अहो पण तिला तर आपणच आणलं आहे, मग सगळ्यांना कळेल ना आपण आणलं आहे ते, मग खोटरडेपणा आपण केला हे सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यावर लगेचच नागराज म्हणतो, प्रियाकडे असा काहीच पुरावा नाही आहे की आपण तिला इथे आणलं आहे, त्यामुळे ती काहीच करू शकत नाही. आणि मग आता मुद्दामून नागराज येतो आणि रविराज काकाला एक गाठोडं देत म्हणतो, दादा मला हे गाठोडं आपल्या तन्वीच्या खोलीत सापडलं. त्यावर नागराज काकाला रविराज काका विचारतो, तू तन्वीच्या खोलीत का गेला होतास नागराज? नागराज काका सांगत असतो, अरे दादा ते काही नाही, माझं थोडं काम होतं तिच्याकडे म्हणून गेलो होतो मी तिच्याकडे, ते सगळं सोड ना, तू बघ ना हे गाठोडं काय आहे ते, उघड तरी. त्याबरोबर रविराज काका आता ते गाठोडं उघडतात आणि त्या गाठोड्यामध्ये लहानपणीच्या प्रियाच्या ज्या काही वस्तुका असतात त्या सगळ्या वस्तुका आता रविराज काका बघायला लागतात. रविराज काका म्हणत असतात, ही लहान मुलगी कोण आहे आणि ह्या सगळ्या वस्तुका कोणाच्या आहेत? त्याबरोबर रविराज काकाला नागराज काका मुद्दामून आता हिंट देण्याचा प्रयत्न करायला लागतो. तो म्हणत असतो, दादा ह्या गाठोड्याला बघून मला ना सतत असं वाटत होतं की हे गाठोडं मी याआधीसुद्धा कुठेतरी पाहिलं आहे, पण कुठे पाहिलं आहे मगापासून आठवण्याचा खूप प्रयत्न केला रे, पण मला काही आठवत नाही आहे. मग रविराज काकासुद्धा आपल्या तल्लख बुद्धीवरती जोर द्यायला सुरुवात करतात आणि मग विचारपूर्वक ते नागराज काकाला सांगतात की हे गाठोडं तर आपण त्या आश्रमामध्ये पाहिलेलं आहे, म्हणजेच नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे गाठोडं इथे कसं काय आलं? तन्वीजवळ काय करतं आहे? त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणतात की मी तन्वीलाच याबद्दल विचारतो. नागराज काका लगेच जोरात म्हणतो, नाही नको. त्याबरोबर रविराज काकाला आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात की का, काय झालं? तन्वीला विचारू नको असं का म्हणतोयस तू नागराज? त्याबरोबर नागराज काका लगेचच सांगायला लागतो की अरे दादा, हल्ली आपली तन्वी ही डिस्टर्ब असते आणि त्याहून महत्त्वाचं ती आपल्याबरोबर जास्त गोष्टी खोटं बोलते. आता तर आपल्याला तिचा चांगला दांडगा अनुभवसुद्धा आला आहे. साक्षीची आणि तिची मैत्री तिने आपल्यापासून लपवली होती. मग मी काय म्हणतो, उगाचच्या उगाच तिला विचारण्यापेक्षा तू त्या मधुकर पाटलांनाच विचार ना, त्यांना याबद्दल सगळं माहिती असेलच की. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणतो की ठीक आहे, मी एक काम करतो, मी मधुभाऊंना जाऊन भेटतो आणि सरळ त्यांच्याशीच या गाठोड्याबद्दल बोलतो, कदाचित तेच मला जी माहिती हवी आहे योग्य ती देऊ शकतील. त्याबरोबर नागराज काका म्हणायला लागतो, मी सुद्धा येतो दादा तुझ्याबरोबर, आणि एक काम कर, तू प्रतिमा वहिनींना सुद्धा बरोबर घे, म्हणजे काय होईल ना की आपण सहज गेल्यासारखं होईल आणि मग तू सहजच त्यांच्याशी गप्पा मारायला लाग आणि त्यांच्याकडून सगळं काढून घे. रविराज काका ठीक आहे म्हणतात आणि अर्जुनला कॉल करून आम्ही येतो अर्जुन असं सांगतात. अर्जुन म्हणतो, सिनियर मग यामध्ये मला सांगण्यासारखं काय होतं? नक्कीच यामागे काहीतरी कारण असेल.
प्लीज स्पष्ट बोल. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, लपवण्यासारखं काही नाही आहे, मला मधुभाऊंची भेट घ्यायची आहे म्हणून मी येतो. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, या तुम्ही, मी मधुभाऊंना सांगून ठेवतो. आणि मग अर्जुन मधुभाऊंकडे येऊन त्यांना सांगतो की तुम्हाला भेटायला आज संध्याकाळी सिनियर येणार आहे. त्याबरोबर आता मधुभाऊ विचारतात, म्हणजेच रविराज सर ना, पण ते का येणार आहेत? त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणायला लागतो, आता सिनियर काय येणार आहे, त्याला तुमच्याशी काय बोलायचं आहे, काय काम आहे, हे सगळं तर मला माहीत नाही, पण हो, मी एवढं नक्कीच सांगू शकतो की नक्की त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल. मे बी त्याला प्रियाबद्दल काही माहिती विचारायची असेल किंवा मग आश्रम केसबद्दल काही बोलायचं असेल. तुम्ही फक्त त्यांच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. त्यावर आता मधुभाऊ सांगत असतात की मला ना त्यांच्यासमोर दडपण येतं, ते माझं काही ऐकून घेत नाही, माझ्यावर विश्वासच ठेवत नाही, त्यांना फक्त त्या खोटारड्या प्रियाचं सगळं काही खरं वाटतं. त्यावर सायली ही मधुभाऊंना सांगत असते, मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका, माझा आणि ह्यांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला खात्री आहे की तुम्ही खोटं बोलत नाही. मग झालं तर फक्त तुम्ही आजही रविराज काकांसमोर अगदी शांतपणे तुम्हाला जे जे काही विचारतील ते त्याची बरोबर आणि खरी उत्तरं द्या, मग बाद झालं. त्यावर लगेच मधुभाऊ म्हणतात, आता माझं टेन्शन गेलं, येऊ द्यात त्यांना मला भेटायला, मी भेटेन त्यांना. त्यानंतर आता रविराज काका, प्रतिमा आत्या आणि नागराज काका, त्याचबरोबर तिकडनं आता कुसुमसुद्धा निघालेले असतात. आता सुमन काकी म्हणते, तुम्ही सगळे जाताय तर मीही तुमच्याबरोबर येते. मग आम्ही सहजच आलो आहे असं सगळेजण सुभेदारांना सांगतात. मग आता सगळे बाहेर गप्पा मारत असताना रविराज काका अलगद उठतात आणि कोणाचं लक्ष नसताना मधुभाऊंच्या खोलीत येतात आणि मधुभाऊंना म्हणतात की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मधुभाऊ, आशा आहे की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरीखुरी द्याल. मधुभाऊ म्हणतात की मी खोटं नाही बोलत, आता विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न राहिला. रविराज साहेब विचारा ना, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही मला विचारू शकता. मग आता रविराज काका मधुभाऊंना ते गाठोडं देतो आणि विचारतो की हे गाठोडं तुमच्या आश्रमातलं आहे का? मधुभाऊ गाठोडं बघतात आणि गाठ मारण्याच्या पद्धतीवरून लगेच सांगतात की हो, हे आश्रमातलं गाठोडं आहे, मी ही गाठ बघून सांगू शकतो, कारण ह्या गाठी वेगळ्या आहेत आणि ह्या मीच बांधल्यात. त्यावर रविराज काका म्हणतात की बरं, आता हे गाठोडं उघडा आणि यामधल्या वस्तू कोणत्या मुलीच्या आहेत ते मला सांगा. त्याबरोबर मग मधुभाऊ पटापट ते गाठोडं उघडतात, त्यामधला लहान असलेल्या प्रियाचा फोटो बघतात, तिचे कपडे, तिचे खेळणे, सगळं काही बघतात आणि लगेच म्हणतात, हे सगळं काही प्रियाचं म्हणजेच तुमच्या मुलीचं तन्वीचं आहे. त्याबरोबर हे ऐकून लगेचच खूप मोठा धक्का हा रविराज काकाला बसलेला असतो, कारण प्रियाच्या या कोणत्याही वस्तुका या तन्वीच्या वस्तुकांबरोबर अजिबातच मेळ खात नसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा लहान असतानाचा फोटो हा पूर्णतः वेगळा असतो. मग काय, आता लगेचच मधुभाऊ हे रविराज काकाला विचारतात, काय झालं रविराज साहेब, तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? त्यावर रविराज काका हे आता प्रियाबद्दल मधुभाऊंना आणखीन माहिती विचारायला लागतात. ही मुलगी तुम्हाला कुठे सापडली? ही सापडली त्यावेळेस हिचं वय काय होतं? त्यावर मधुभाऊ सांगतात, हिला एक बाई आमच्या आश्रमात सोडून गेली होती आणि ही ज्यावेळेस आमच्या आश्रमात आली त्यावेळेस हिचं वय एकूण 3 होतं. त्याबरोबर आता मात्र रविराज काकांच्या लक्षात येतं की ज्यावेळेस तन्वी हरवली होती त्यावेळेस ती चांगली 5-6 वर्षांची होती आणि तिला तर रात्रीचं हरवली होती. मग नेमकं हे सगळं काय आहे? मग मला आता काही सुचत नाही आहे, कळत नाही आहे, असं सगळं रविराज काकांच्या डोक्यात एकदम सुरू झालेलं असतं. त्यांना पूर्णतः घाम वगैरे फुटलेला असतो. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी मधुभाऊ म्हणायला लागतात की रविराज साहेब काय होतं आहे तुम्हाला? काही त्रास होतो आहे का? मी पाणी वगैरे आणू का? त्यावर रविराज काका म्हणतात की हो, थोडं पाणी द्या. आणि मग रविराज काका पाणी पितात आणि म्हणतात, आता सगळं लक्षात आलं आहे माझ्या, चला बाहेर. आणि मग रविराज काका हे आता बाहेर चाललेले असतात. तर इतक्याच समोरून सायली आलेली असते. आता सायलीला वाटतं की रविराज काका हे घरी जायला निघालेत. मग सायली ही आता रविराज काकाला म्हणायला लागते की अहो रविराज काका, तुम्ही एवढ्या लवकर निघालात सुद्धा? मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणली आहे, किमान कॉफी तरी घेऊन जा. अजून प्रतिमा आत्यांच्या आणि माझ्या काही चांगल्या गप्पा-टप्पासुद्धा झालेल्या नाही आहेत. प्लीज थांबा ना थोडा वेळ. मी तर म्हणते थांबण्यापेक्षा तुम्ही ना रात्री जेवूनच जा आता इकडनं. थांबा, तुम्ही घरी आलात की घर कसं भरलेलं वाटतं. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका हे सायलीला म्हणत असतात, सायली बाजूला हो, माझं खूप महत्त्वाचं आणि अर्जंट काम आहे. आणि मग ते सायलीचा हात पकडतात आणि तिला बाजूला करून रागारागात तिकडनं पुढे निघून गेलेले असतात.
आता रविराज काका खूप जास्त तीव्र रागात असतात. ही गोष्ट सायलीच्या लक्षात लगेचच आलेली असते. मग काय, ती विचार करायला लागते की नेमकं काय झालं असेल आणि रविराज काका एवढे का चिडले असतील. आता रविराज काका बाहेर येतात आणि प्रिया मधुकर लवकर बाहेर ये अशा हाका मारायला लागतात. त्याबरोबर लगेचच प्रतिमात्या ही रविराज काकाला म्हणायला लागते, अहो काय सुरू आहे तुमचं, तुम्ही आपल्याच तन्वीला ह्या अशा हाका का मारताय, तुम्ही शांत व्हा बरं पहिले. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, शांत होण्यासारखं त्या मुलीने काही ठेवलेलंच नाही आहे, तू गप्प बस, बघ आता सगळ्यांना सगळ्या गोष्टींचा उलगडा होईलच. त्याबरोबर त्या ठिकाणी सगळे सुभेदार कुटुंबीयसुद्धा आश्चर्यचकित होऊन रविराज काकाकडे बघत असतात. तर रविराज काका ओरडत असतात, प्रिया मधुकर लवकर खाली ये, प्रिया मधुकर खाली ये. त्याबरोबर प्रिया खाली येते आणि बाबा का ओरडताय, काय झालं असं उद्धटपणे विचारते. रविराज काका म्हणतात, मला बाबा म्हणायचं नाही तू, हा अधिकार नाही आहे तुला. त्याबरोबर प्रिया म्हणते, बाबा अहो अजून रागवलाय का तुम्ही माझ्यावर, हे बघा मी तुम्हाला सगळी हकीकत सांगितली, आता माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ठरवा ते सगळं. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका म्हणायला लागतो, किती नाटकं करशील ग अजून, किती. आणि मग ते एक प्रियाच्या खणखणावून मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात, आता तरी खरं सांगणार आहेस आम्हाला की अजूनही तुला खोटं बोलण्याची हौस आहेच. नाही असेल तर आता ही पूर्ण करून घे हौस. त्याबरोबर लगेचच आता मात्र इकडे प्रिया ही पूर्णपणे घाबरलेली असते. त्याबरोबर लगेच आता सगळेजण रविराज काकावरती चिडतात, कारण का रविराज काकाने आता प्रियावरती म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या तन्वीवरती हात उचललेला असतो. कल्पना आणि अश्विन म्हणत असतात, काय चाललंय तुमचं रविराज भाऊजी, तुम्ही आमच्या सुनेवर हा असा हात उचलू शकत नाही. अश्विनही म्हणत असतो की हो ना, काय चाललंय तुमचं रविराज काका, अहो बायको आहे ती माझी, तुम्ही माझ्या बायकोवर असा हात कसा उचलू शकता. त्यावर रविराज काका म्हणत असतात की ही मुलगी एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड आहे. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही काय बोलताय. त्यावर रविराज काका म्हणतात, थोबाड फोडीन पुन्हा मला बाबा म्हणालीस तर, आताच सांगितलं ना मी तुला, अगं खोटारडे मुली तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना. त्यावर घरातले सगळे म्हणतात की हे बघा जे काही असेल ते प्लीज जरा स्पष्ट बोला, आम्हाला कळेल अशा भाषेत सांगा. त्याबरोबर रविराज काका आता सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो की ही मुलगी फ्रॉड आहे, ही आपली खरी तन्वी नाहीच आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती डायरेक्ट सोफ्यावरती खालीच बसते. त्याबरोबर मग काय, सायली प्रतिमा आत्याकडे येते आणि त्यांना पाणी वगैरे देत शांत करते आणि म्हणते, रविराज काका अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्ही तर हिच्याबरोबर DNA टेस्ट करून घेतली आहे ना, त्यानंतरच ही गोष्ट सिद्ध झाली आहे की प्रिया तुमची मुलगी आहे, मग असं अचानक तुम्ही असं कसं बोलू शकता की प्रिया ही तुमची मुलगी नाही आहे म्हणून, काय चाललं हे सगळं. त्याबरोबर रविराज काका सांगायला लागतात की ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली की मी हिच्यावरती विश्वास ठेवला. बापाच्या प्रेमात मी इतका आंधळा झालो होतो ना की आसपासच्या सगळ्या गोष्टी मला दिसेनाशा झाल्या होत्या, पण आता माझ्या डोळ्यावरची पट्टी उघडली आहे आणि मला आसपासचं सगळं सत्य दिसायला लागलं आहे. का वागलीस खोटारडे मुली आमच्याशी असं, का उगाचच्या उगाच तू आमच्या भावनांचा खेळ केलास, नाश केलास, बोल लवकर. असं सगळं आता लगेचच रविराज काका हे प्रियाला बोलत असतात. प्रिया ही आता खाली पडलेली असते. तर आता मात्र ती म्हणत असते, तुम्ही नागराज काकाला विचारा, मी खरंच तन्वी आहे, मी खोटं नाही बोलत आहे. काका हो सांगा ना. त्याबरोबर नागराज म्हणायला लागतो की नाही, आम्हाला तुझ्याच खोलीमध्ये हे गाठोडं सापडलं आणि तिथे आम्हाला हकीकतही कळली. त्याबरोबर अर्जुन आता रविराज काकांकडे येतो आणि त्याला म्हणायला लागतो, सिनियर प्लीज रिलॅक्स, चिल डाऊन. मिसेस सायली जरा पाणी घेऊन या. सायली पाणी आणते. अर्जुन लगेचच रविराजला पाणी वगैरे देत म्हणतो की सिनियर शांत हो, हे बघ उगाचच्या उगाच तू एवढी जास्त चिडचिड करू नकोस की ज्यामुळे तुला त्रास होईल. आणि राहिला प्रश्न या मुलीचा, तर ही मुलगी खोटारडी आहे, फ्रॉड आहे, हे सगळं काही मला अगोदरपासूनच माहीत होतं. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा पुरेपूर खूप प्रयत्न केला, पण तुम्ही कोणीच माझ्यावर तेव्हा विश्वास ठेवला नाही. त्यामुळे आता तुम्हाला हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर एवढं जड जाते पचवायला. पण काळजी करू नकोस, आता तुला जरी जड जात असलं तरीसुद्धा मला या गोष्टी आधीच माहीत होत्या. त्यामुळे मी पोलिसांना बोलवतो, पोलीस येतील आणि या मुलीचं काय करायचं ते स्वतःच बघून घेतील. उगाचच्या उगाच आपल्याला आपलं तोंड आणि हात खराब करून घेण्याची या सगळ्यामध्ये काहीसुद्धा गरज नाही आहे. त्यामुळे प्लीज तू जरा रिलॅक्स हो. आणि मग अर्जुन पोलीस चौकीत कॉल करत म्हणत असतो की नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन सुपेदार बोलतो. हो पनवेलमधून. हो तुम्ही आमच्या राहत्या बंगल्यावर
अन्नपूर्णा सुभेदार यांच्या बंगल्यावर येऊ शकता का? इथे एक खूप मोठे गुन्हेगार आमच्यासमोर उपस्थित आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि मग पोलीस हे तिकडे यायला लागतात. तर हे सगळं बघून सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. सायली ही आता प्रियाला म्हणत असते, प्रिया, आजपर्यंत तू खूप पापं केलीस, खूप गुन्हे केलेस, पण देवाने तुझी सगळी पापं पोटात घातली, माफ केलं तुला. पण तुला आज ही शिक्षा का झाली तुला माहिती आहे? कारण आज फायनली तुझे 100 अपराध पूर्ण झाले आणि तुझ्या पापाचा घडा फुटला, म्हणून तुला आज एवढी मोठी शिक्षा मिळाली. अगं, प्रत्येक वेळेस तू मला खालीपणा दाखवण्यासाठी काय काय केलंस, मला माझ्या माणसांपासून तोडण्यासाठी काय काय केलंस. आईना, अश्विन भाऊजींना, बाबांना, पूर्ण आजींना, सगळ्यांनाच माझ्याबद्दल भडकवलंस. पण शेवटी म्हणतात ना, खोट्याच्या कपाळी गोटा. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि आजही तेच झालं. विजय हा सत्याचा झाला. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया आवाज चढवायला लागते आणि सायलीला म्हणते, तू गप ग, तू उगाच शहाणपणा करू नकोस. त्याबरोबर रविराज काका तिला म्हणायला लागतात, तू गप, एक शब्दही बोललीस ना तर लक्षात ठेव, मुस्काट फोडीन. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणत असतो, आता काहीही बोलून उपयोग नाही आहे मिस प्रिया मधुकर. त्याबरोबर त्या ठिकाणी मधुभाऊ येतात आणि म्हणतात, जावे बापू, माफ करा मला, पण ह्या मुलीला माझ्या नावाने हाक मारू नका. ही प्रिया मधुकर असूच शकत नाही. मी सगळ्या मधुकर मुलांवर चांगले संस्कार केले होते. हिच्यासारखं बैमान कोणीच नव्हतं. ही फक्त एकच अशी नालायक आणि नीच मुलगी होती. त्याबरोबर आता एक अर्जुन मधुभाऊंना म्हणायला लागतो की सॉरी मधुभाऊ, माझं चुकलं. मी पुन्हा या मुलीला तुमच्या नावाने हाक मारणार नाही. बघितलंस मूर्ख मुली, आज तुझ्या ह्या फालतू चुकीमुळे 2 वर्ष तर तुझी आरामात गेली, पण आता तुझं संपूर्ण आयुष्य हे जेलमध्ये जाणार आहे. कारण तू एका प्रतिष्ठित चांगल्या व्यक्तीला फसवलं आहेस आणि एका निरपराध आणि वृद्ध व्यक्तीला मेंटली आणि फिजिकली टॉर्चरसुद्धा केलेलं आहेस. त्यामुळे आता तुझ्यावरती ही केससुद्धा बनणार आणि तुझं सुटणं अशक्य आहे असं म्हणायला लागतो. त्याबरोबर प्रिया ही कायमची अडकायला पाहिजे, तुला तुझ्या पापांची फळं मिळणारच असं सायली तिला तिच्या तोंडावर सांगत असते. तर मधुभाऊ हे म्हणत असतात की तू मला शिक्षा देण्याचा प्रयत्न केलास मी निरपराध असताना, पण आता तू काय करशील? तुला नियतीने शिक्षा दिली आहे, तुझा खरा चेहरा उघड झाला आहे. तर आता सायली ही म्हणत असते की सत्य हे नेहमी प्रखर प्रकाशासारखं असतं. ते कितीही लपवण्याचा आणि दडवण्याचा प्रयत्न केला ना प्रिया, तरीसुद्धा सत्य हे कायम पुढे येतच असतं. त्यामुळे हेही सत्य पुढे येणार होतं. हे मला एक ना एक दिवस असंच घडणार ह्याची आयडिया होतीच, पण ते इतक्या लवकर घडेल असं वाटलं नव्हतं. तरी नागराज काका इकडे म्हणत असतो की का वागलीस तू असं? हे सगळं करून तुला काय मिळालं? का उगाच तू माझ्या दादा बहिणींच्या भावनांचा खेळ केलास? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता हा आपला व्हिडिओ इथेच संपवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये काय घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.